विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। श्री दानम्मा देवी पालखी यात्रा मिरवणूक रद्द। श्रावण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन दिनांक 22/8/2021 रविवार रोजी वरदायिनी श्री दानम्मा देवी पालखी यात्रा मिरवणूक कोरोना महामारी आपत्ती व्यवस्थापन व शासन नियमानुसार शंकरलिंग देवस्थान ट्रस्टीने यंदाच्या वर्षीचा पालखी मिरवणूक रद्द करण्यात आले आहे। नित्योपचार पूजा शंकरलिंग व दानम्मा देवीस पहाटे 6 वाजता रुद्राभिषेक व अलंकार पूजा सुहासिनी ओटी भरणे पालखी पूजा संक्षिप्त करण्यात येणार आहे, असे शंकरलिंग देवस्थान प्रधान अर्चक वे पाक्षय्या स्वामी व वे बसवराज स्वामी आणि शंकरलिंग देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष श्री अण्णाराव धनशेट्टी, ट्रस्टी श्री बसप्पा बिज्जर्गी, संगमनाथ बागलकोटी, गुरुराज बिज्जर्गी, चन्नबसवराज धनशेट्टी, राजू अण्णा गिडवीर, विद्याधर शाबादी व ट्रस्टी यांनी कळविले आहे। सर्वांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचा काळजी दक्षता घ्यायची आहे। नियमित स्वच्छ हात धुणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, अनावश्यक बाहेर पडू नका। आराध्य दैवत श्री शंकरलिंग व दानम्मा देवी आपणा सर्वांवर कृपाशीर्वाद, आयु, आरोग्य, उत्तम वर्षा, विनासंकट उद्योग, व्यापार, व्यवसाय कृपा आशीर्वाद देवो। संपूर्ण कोरोना महामारीचा नाश करो। श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्ट, गुरुवार पेठ, सोलापूर। पालखी यात्रा महोत्सव श्रावण शुक्ल नारळी पौर्णिमे दिवशी असते। दिवशी 1980 साली दानम्मा देवीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे। ते दिवस होतं राखी पौर्णिमा। त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही
नारळी पौर्णिमे दिवशी दानमादेवीची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक पूजा वगैरे करून पालखी यात्रा महोत्सव या ठिकाणी साजरा करतो. यंदाच्या वर्षी म्हणजे गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा महामारी असल्याकारणाने शासनाच्या नियमानुसार आपत्ती व्यवस्थापनाचा सहकार्य करण्याच्या उद्देशाने सर्वांच्या कोरोना महामारीचा उच्चाटन करण्याकरिता या ठिकाणी पालखी यात्रा महोत्सव संक्षिप्त स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी साजरी करत आहे. या ठिकाणी सुवासिनींचं जेवण आपण या ठिकाणी करत आहे. सुवासिनींना हळदी कुंकू वाहिल्यानंतर पालखी यात्रा मार्गस्थ होते. पण कोरोना महामारीच्या कारणामुळं पालखी संक्षिप्त स्वरूपात मंदिरातच 2 फेऱ्या घेऊन या ठिकाणी आम्ही पूजा विसर्जन करतो. विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ.